गुड इव्हिनिंग यूट्यूब फॅमिली. आज मी छोले भटोरे करते आहे. आता छोले भटोऱ्यासाठी मी सकाळी हे पाव किलो छोले आणले होते. ते थोडं गरम पाणी करून त्यामध्ये जवळपास आता 6 वाजेपर्यंत 5-6 तास भिजवले. आता मिक्सर आपल्याला त्याला शिजवून घ्यायचे. त्यासाठी आता सुरुवात आहे. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं. हे आहे छोले. आता छोल्यामध्ये टाकते मी पाणी. एकदा धुवून घेतले 2 तासाला. आता हे टाकते पाणी शिजण्यासाठी. आणि छोल्याला छान कलर येण्यासाठी मी त्यामध्ये थोडीशी पत्ती टाकणार आहे. पत्ती ही मी एक रुमालाचा हा कोपरा चौकोनी कापून घेतला. त्याच्यामध्ये ही अशी पत्ती ठेवली. आता मी त्याची बांधून घेते त्याला आणि तुम्हाला दाखवते. हे पहा, अशा प्रकारे मी तिला बांधून घेतलं. आणि हे असंच मी आता ह्यामध्ये टाकून देणार आहे. आता जेव्हा हे छान शिजेल तेव्हा त्याला थोडा काळा कलर येईल. चला मग आता आपण गॅस लावून कुकर शिट्ट्या घेऊयात. ह्या छोल्यांमध्ये ना मी थोडं मीठ टाकलं आहे. म्हणजे मीठ प्रत्येक छोल्यामध्ये व्यवस्थित शिजताना आतमध्ये जाईल. आता कुकरला झाकण लावलं आहे. 7 ते 8 शिट्ट्या, कारण हे कुकर थोडं छोटं आहे. जर 5-6 शिट्ट्या घेतल्या तर ते अर्धवट शिजतं. त्यासाठी मी आता याच्या 7 ते 8 शिट्ट्या घेते. फ्लेम हा मोठाच ठेवलेला आहे गॅसचा. हे बघ, आता हे कांदा, टोमॅटो आणि लसणाची प्युरी मी मिक्सरमधून काढून घेतलं आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊयात. छोले पण आता शिजलेत. आधी मसाला परतून घेऊ. तुम्ही सगळेजण बघताय, मला व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करतच नाही कोणी. त्यानंतर सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन बघताय तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. आवडलं तर लाईक करा, व्हिडिओ आवडले असतील तर. आता हिंग टाकू, कढीपत्ता आणि ही पिवरी. साध्या पद्धतीने करणार आहे मी ती जी पिवरी केली होती ना त्याला मी फ्राय करून घेतला. आणि त्याच्यानंतर छोले जे होते उकडवलेली, हे अगदी साधं आहे सध्या. हे परीसाठी मला भाजी काढायची म्हणून मी फक्त हळद टाकून आणि मीठ टाकून हे शिजवते. टोमॅटो, कांदा आणि लसणाची प्युरी केली तीच मिक्सर म्हणून. आता पुढे नंतर तिखट टाकते, त्याच्यामध्ये मसाला टाकते. छोल्याची भाजी, कोणी काबुली चणे म्हणतं, कोणी छोले म्हणतं. आणि हे भटोऱ्याचं तेंबलं. हा भटोरा, असे भटोरे झाले. हा एक झालाय, हा एक झाला. विनू सरक बरं.